झोपलेल्या छोटूचा समर्थचा पापा घेत ती वळत त्याला म्हणाली, फार समजायला लागलं आहे ह्याला. आता मला म्हणतो इतरांसारखे मला आजी आजोबा का नाहीत दोन्हीकडचे. तिच्या वाक्याने त्याच्या भीमाशंकरच्या डोळ्यात पाणी आलं. अहो मी काय म्हणते. तू लाडीकपणे डोळे पोसत तिला म्हणाला, काय म्हणतं राणी सरकार. लग्न झालं तसं तो प्रेमाने तिला राणी सरकारच म्हणायचा. माझ्या हृदयावर राज्य करणारी तू आणि माझं आयुष्य विविध भावनाने पैलू हळवार हाताळून योग्य रंग भरणारी राणीच आहेस तू. म्हणून ही हाक तुझ्यासाठी. त्याच्या त्या वाक्याने हसत ती त्याचा हात हातात घेत म्हणाली. आज वर्षाकडे हळदी कुंकू होतं तर गेले होते. वर्षाच्या सासूबाई आणि त्यांच्या वावस चुलत बहिणी पण आलेल्या होत्या. कुणी सवाष्ण तर कोणी विधवा देखील, पण सगळ्या अगदी प्रेमळ होत्या. वर्षाने सगळ्यांना ओळख करून दिली आणि तिच्या सासूबाईंनी तर भरभरून कौतुक केलं माझं. पण सहजच निघालं त्यांच्या तोंडून, माहेर नाही बिचारीला, आपल्यासारखीच पोरकी आहे. मला त्यांनी पोरकी म्हणण्यापेक्षा आपल्यासारखी ह्या शब्दाचं दुःख झालं. कारण मी तर अगदी बालपणीच पोरकी झाले. त्यामुळे माझ्या या पोरकेपणाची तयारी फार लवकर झाली रे मला. त्यामुळे माहेरचे जे क्षण वाट्याला आलेच नाही तर गमावल्याचं दुःख असलं तर ते मिस होतात ह्याचं फार काही वाटत नाही. पण त्या सगळ्या बहिणी मात्र नंतर किती वेळ माहेरच्या वेगवेगळ्या आठवणी सांगत होत्या. आज म्हातारपण आलं तरी माहेर हरवल्याचं दुःख होतं कुठेतरी. प्रत्येकीच्या आठवणीचा साठा अप्रतिम आहे. त्याने भीमाशंकरने बरीच वर्षे अनाथ आई वडील नसलेल्या एकटी राहिलेल्या आपल्या बायकोचा हात थोपटला आणि म्हणाला, मग काय म्हणायचं आहे तुला. ती म्हणाली, नाहीतरी तू मला म्हणतोस रिकामी राहू नको. पैशासाठी काही नाही तर किमान स्वतःच्या आनंदासाठी काहीतरी कर. मग मला मार्ग सापडला, बस तुझी साथ पाहिजे. मग काय कल्पना आहे ते तरी सांग. ती उठून केस विचारत आरशासमोर बसली. मला वाटतंय आपल्या खालच्या हॉलमध्ये आपण हरवलेल्या माहेर हा 5 दिवसाचा इव्हेंट सुरू करावा. बऱ्याचशा बायकांचे माहेर हरवलेले आहेत रे. कुणाचे वयोमानाने हरवले तर कुणाचे प्रॉपर्टीमुळे दुरावलेले. कुणाचे खूप दूर आहेत की जाणं शक्य नाही. कुणाचे वादातून मनामनातून हरवलेले. मला वाटतं त्यानं जुनं आठवणीतलं माहेर जगता यावं. ह्या कालच्या ग्रुपचा हा प्रयोग जमला तर अशी हरवलेल्या माहेरची निवासी शिबिर घ्यायची. त्यांच्या माहेरकडचे ते पदार्थ तसं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करू. भीमाशंकर आता तिच्या मागे येऊन उभा राहिला. आरशात तिला बघत म्हणाला, ग्रेट आयडिया आहे, करून बघू. मलाही मदत सांग. पैशाची तर करणारच, पण कष्टाची असेल तरीही तीही करणार. कारण आई गेली तेव्हा कळतं वय होतं माझं. आई नेहमी माहेरी जाताना खूप आनंदी असायची. बघू आता या बायकांचे माहेर पण उपभोगलेले चेहरे हाच आपला नफा असेल. ती उठून त्याच्याकडे वळाली. त्याचा हात पोटावर घेत म्हणाली, हो, आणि येणारे हे बाळ जर मुलगी असेल तर तिचं माहेरपण करण्याचा आपल्या समर्थवर संस्कार असेल. समर्थ निवांत झोपला होता. हळूहळू कल्पना सगळ्यांपर्यंत पोचवून माहेरी येण्याचा तो दिवस उगवला. सकाळपासूनच नाव नोंदवलेल्या माहेरवाशींना फोन सुरू झाले. चला येताय ना माहेरच्या अंगणात. चिवचिव करणाऱ्या चिमण्यांची अंगण वाट बघतंय. तसं लगबगीने पलीकडून उत्साही आवाज, हो हो निघतोच आहे. जुनी पितळी भांडी, शेण्याची सारवण, देवघर, त्यात हसरी रुक्मिणी, तुळशी वृंदावन, झोपाळा, बाजा अशा अनेक जुन्या वस्तूंनी वास्तू सजली होती. माहेरवाशिणी लवकर घरी याव्या म्हणून फुलपात्र दारात पालथे घातले होते. तो डोळ्यात प्रेमाचा ओलावा आणि हातात भाकर तुकडा घेऊन उभी राहिली. एक एक करत माहेरवाशिणी माहेरात यायला लागल्या. सगळं वातावरण बघून भारावल्या. चहा पाणी झालं, गप्पांचे फड रंगले, जेवणाची आयती ताटं हातात आली, लोळणं झालं, तिन्ही सांजेला दिवा लागला, परत गप्पा, खिचडी लोणचाचा बेत झाला. त्याच हॉलमध्ये कोणी कोणाची आई, बहीण, मैत्रीण झालं. हरवलेलं खूप काही सापडल्यासारखं वाटलं. अंगणातल्या ओसरीवर रात्रभर चालणाऱ्या गप्पा रंगल्या. पहाटेची भुपाळी छोट्याशा रुक्मिणीला आरती झाली. माहेरवाशिनींना तेल मशाज नाहू माकू घालणं झालं. शेवट ठेवलेल्या काम करणाऱ्या बायका पण ह्या नव्या संकल्पनेला उभारी देत होत्या. कालपेक्षा आज माहेरवाशिणी आनंदी उत्साही दिसत होत्या. दुपारी जेवणानंतर शिबिरात आठवणी नावाचं चर्चासत्र भरलं. माहेरच्या आठवणींनी सगळ्यांचे कंठ दाटून येत होते. वेगवेगळ्या वयोगटाचे ह्या बायका माहेर ह्या विषयावरही अगदी भरभरून बोलत रडत होत्या. शेवटी उठलेल्या 80 वर्षाच्या आजीने तर सगळ्यांनाच रडवलं. आजी म्हणाली, आज नाती माहेरपणाला येतात तेव्हाही माझा जीव त्या घरात येईपर्यंत टांगणीला लागतोय. माझ्यासाठी माझी आजी अशीच वाट बघायची.
आता मी माझ्या नातीची वाट बघते. बायकांनो, माहेर आयुष्यातलं असं ठिकाण आहे जे थंडगार सावली देतं. ती काही काळच असली तरी त्या सावलीची आठवण आयुष्यभर मनात गार झुळूक निर्माण करणारी असते. बऱ्याच वेळा परिस्थितीने ती सावली हरवते. मग आपण एकटे पडतो, वृक्ष व्हायला लागतो. पण आपल्यातला ओलावा जपण्याचं ती सावली आयुष्यात परत देण्याचं काम ह्या शिबिराने केलंय. मला वाटतं ह्या शिबिराला नावच द्यावं, माहेरपणाची हरवलेली सर. ह्या शिबिरामुळे परत मायेच्या अंगावर पडली आणि त्या शिडक्याव्याने ही हरवलेली माहेरवाशीण ओल्या मातीच्या सुगंधासारखी मोहरून गेली आहे. तिला असंच आनंदाने भरू दिल्याबद्दल संयोजकाचे आभार. आजीने थरथरते हात जोडले आणि पदराने डोळे टिपले. तेव्हा सगळा हॉल रडत होता. तिने पटकन वाकून आजीला नमस्कार केला. हे शिबिर असंच आनंद वाटण्यासाठी भरभरून चालत राहो, हा आशीर्वाद द्या आजी. आजी म्हणाली, तुलाही माहेर नाही असं कळलं. आता जरा माझ्याकडे ये 2 दिवस माहेरपणाला. आजीसोबत बऱ्याच जणींनी तिला माहेरपणाला बोलवलं. एक माहेर घडवताना तिने स्वतःच्या लेकरासाठी काजोळे उभे केले. शिबिराच्या शेवटच्या दिवशी हॉलच्या भिंती, रुक्मिणीचा चेहरा, गाभाऱ्यातली समई सगळंच उदास झालं. अंगण ओकबोकं वाटायला लागलं. सगळ्या माहेरवाशिणी आपल्या माहेरचा खाऊ, छोट्याशा डबीत लोणचं, थोडे पापड, खरोड्या, मेटकूट आणि ब्लाऊज पीस, ओटी, लाडू, चिवडा घेऊन जड अंतकरणाने निघाल्या. डोळ्यातून येणाऱ्या अश्रूंची सर प्रत्येकजण पुसत होतं. आजी मात्र परत म्हणाल्या, ही सर सुखाची, स्वप्नातल्या माहेरपणाची. ती म्हणाली, सगळ्यांना वर्षातून एकदा यायचं आहे या माहेरी. अंगावर घ्यायच्या आहेत माहेरपणाच्या सरी. सगळ्यांनी टाळ्यांनी आनंद व्यक्त केला आणि हळूहळू अंगण सुनं झालं. भीमाशंकरने येऊन तिची पाठ थोपटली. एक माहेर जोडताना अनेक माहेर जोडले. माणसं जोडायला जमलं. आणखी काय पाहिजे आपल्याला संसारात? चला आपल्या सासर वजा माहेरच्या अंगणात. हसत दोघांनी रिकामे हॉलचे दार ओढून घेतले. तेव्हा गाभाऱ्यातल्या अश्विनीने डोळे पुसले आणि पुटपुटली, गेल्या बिचाऱ्या माहेरवाशिणी. येत राहू दे नेहमी अशाच. लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते. बहिणाबाईंनी लिहिलं ते अगदी खरं आहे.